झालेले इथं सरा पाडून आणि इथं आम्ही बसून मस्त रसना पितो. हे पहा आम्ही किती लुक्की आहे. मला अख्खा भरून मी ग्लास घातलेला आहे रसना पिण्यासाठी. पहा मम्मी उशिरावरून आलीत म्हणून आम्ही आता तिघी चर्च करतोय. तर गाईस तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगते. तर मांजराला वाटीत खायला दिलेलं आहे. हे पहा बारकं पिल्लू तर त्याच्या आईलाच खाऊन देत नाही, इतकं हुशार आहे. गाईस आता आम्ही सगळे इथं भेंडी तोडतोय. हे पहा इथं सगळी भेंडी तोडतात आहे. आता ही माझी लाईन झालेली आहे तोडून. आता माझी ही लाईन करायची आहे. तर गाईज हे पहा इथं सगळ्या झाडांना हिरव्या भेंड्या आहेत आणि इथं एका झाडाला मला पिवळी भेंडी भेटली आहे. हे पहा फक्त एकच लाईन ह्याच्या हिरवी आणि अख्खी पिवळी भेंडी आहे ही. हे पहा गाईज इथं ह्या वाया आहे का, ते इथं रोज सकाळी मॉर्निंग वॉकला येतात आणि जे दिसन ते घेऊन जातात. म्हणजे भेंडी असो, झाडाला पपई आली असेल तर पपई पण घेऊन जातात. मॉर्निंग वॉकच्या ऐवजी भाज्या घेऊन जातात. ह्यांच्यापासून आम्ही सतर्क असतो. रोज सायंकाळी आम्ही येतो इथं लक्ष ठेवायला, कारण इथं खूप सारी लोक येतात आणि आमची भेंडी घेऊन जातात. तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवेन मी पप्पांसोबत आल्यावर. खूप सारी लोक येतात म्हणून आम्ही इथं आमच्या भेंडीचं रक्षण करण्यासाठी आम्ही इथं रोज सायंकाळी येतो, सकाळी पण येतो. तर गाईस तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगते. कितीतरी दिवसांनी म्हणजे महिन्यांनी मला माझी हक्काची बादली मिळालेली इथं भेंडीसाठी. हे पहा ह्या सगळ्यांच्या मोठ्या आहेत, त्यांच्यासाठी परफेक्ट बादल्या आहेत. पण माझी सगळ्यात बारकी आहे त्यांच्याहून, कारण मी बारकी आहे म्हणून. दरवेळेस असंच होतं, मी बारकी म्हणून सगळ्या गोष्टी मला बारक्या बारक्याच मिळतात. बादली कशाची आहे, पीनट बटरची आहे. पहा आमची भेंडी लावून झालेली आहे. आम्ही घरी चाललोय. हे पहा गाईस इतकं पप्पांचं करून झालेलं आहे आता सरा पाडून. आणि इतकं उन्हाचं सरा पाडणं म्हणजे खूप गरम होतं त्यातमध्ये सरा पाडणं इतकं उन्हाच्या. झालेलं इथं सरा पाडून आणि इथं आम्ही बसून मस्त रसना पितो. हे पहा आम्ही किती लुक्की आहे. मला अख्खा भरून मी ग्लास घातलेला आहे रसना पिण्यासाठी. मला खूप आवडतो. आणि इकडून मम्मी पण इथे आहे आता. पहा मम्मी उशिरावरून आलीत म्हणून आम्ही आता तिघी चर्च करतोय. अरे प्यारे ते पहा गाईस इतकी मिरची लावून झालेली आणि मी किती छानपणे मिरची लावलेली आहे. माझी पहिली वेळ असून आणि मी आता लावतच चाललेले आहे. ते पहा अशी मिरची लावायची असती. चला तर गाईस इथं माझी मिरची लावून झालेली आहे आणि आता आम्ही जातोय घरी. आणि पप्पा आता भेंडीला आणि गवारीला पाणी देणार आहेत. तर पप्पा इथं थांबणार आहे आणि मी जाते आता घरी. तर गाईस आता आम्ही वावरातून आलोय भेंडी तोडून आणि मिरची लावून. तर आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे आणि आता मी तोंड हातपाय धुवून फ्रेश होणार आहे. आणि आता आमचं असं प्लॅनिंग आहे की रात्री आम्ही मस्त पावभाजी करावी. मम्मीनी ढोबळी मिरची, कांदा ते चिरून घेतलेले आहे सगळं. हे पहा आता मस्त आम्ही, मला तर खरं म्हणतं मला पावभाजी खूपच आवडते जास्त करून. तरी मिसळपेक्षा तर मला पावभाजीच आवडते जास्त. आणि इथं मम्मी पावभाजी करते आणि इकडे तुम्हाला दाखवते माझ्या मांजराचं आणि पिल्लाचं काय चाललंय ते. इथं दोघं भांडतात आहे. ही त्याची आई आहे. इथं बघा मांजरा पिल्लाच्या अंगात पण खूप मस्ती आहे म्हणून मांजरासारखं त्रास देते ते. तर इथं होते अजून. आणि इथं मम्मी आता मसाला टाकते त्यात. हा पावभाजीचा मसाला आहे. तरी अजून राहिलेली करायची. फोडणी देते आता, फोडणी देते ती.
आणि आता जरा घरात कचरा झालेला आहे म्हणून मम्मीने आता मला लगेच सांगितलेलं आहे घर झाडून घेतं. मी आता घर झाडते आणि माझं घर झाडून झाल्यानंतर मी तुम्हाला भेटते वापस. तर गाईज माझं आता घर झाडून झालेलं आहे आणि इथं मांजराला वाटीत खायला दिलेलं आहे. हे पा बारकं पिल्लू तर त्याच्या आईलाच खाऊन देत नाही, इतकं हुशार आहे. तुम्हाला एक दाखवते. हे पा बारकं पिल्लूच त्याच्या आईला खाऊन देत नाही. तर गायज हे पा एकदम भारी झालेली आहे. मला खूप आवडली ही भाजी. तर गायज आजचा दिवस झालेला आम्ही खूप काम केलं. भेंडी तुडली, मिरची लावली. काम तर झालेच आहे तसं जास्त. आणि अख्खा दिवस आमचा वावरातच गेला. पण माझ्या पण तेवढीच आली रसना पेला. आणि पावभाजी तर माझ्या मुळात फेवरेटच आहे आणि ती सुद्धा खाल्ली. आणि मम्मीच्या हातची पावभाजी तर माझी खूपच फेवरेट आहे. मला लय आवडते मम्मीच्या हातची पावभाजी. तुम्ही तर पाहिलीच असेल. एकदम म्हणजे मी आनंदात खाते पावभाजी म्हणलं. आणि त्यात ती मम्मीच्या हातची मला एक भारीच चव लागते. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. मी तर आजची पावभाजीची पार्टी मस्त एन्जॉय केली. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय.